तर इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगातील विविध भागात नागरिक अडकलेत। कोल्हापूरच्या समीर मुजावर यांची दोन्ही मुलं कतार या ठिकाणी कामानिमित्त वास्तव्याला आहेत। हल्ले सुरू झाल्यानंतर मुजावर यांची मुलं ज्या ठिकाणी राहतात त्या इमारतीवरून मिसाईल पडत असल्याची माहिती मुजावर यांच्या मुलानं दिली आहे। मुजावर कुटुंबियांशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोल्हापुरातील देखील समीर मुजावर यांची दोन्ही मुलं आहेत ती या कतार या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने आहेत। खूप लहान वयात मुलं कतारला गेलेली आहेत। ज्यावेळी ही घटना घडली त्या ठिकाणी हल्ले चालू झाले, माहिती मिळाली तुम्हाला कधी आणि मुलांशी संपर्क झाला का? माझी दोन्ही मुलं कतारमध्ये गेल्या, मोठा मुलगा माझा जो आहे तो 7 वर्षापासून कतारमध्ये नोकरीच्या निमित्तानं आहे आणि धाकटा मुलगा जो आहे, छोटा मुलगा जो आहे तो साधारणपणे 3 वर्षापासून कतारमध्ये जॉबच्या निमित्तानं आहे। हे साधारण 10:30-11च्या दरम्यान आम्हाला हे समजलं होतं। तर तिथं 8:30-9च्या दरम्यान तिथं हल्ले चालू झालेले होते आणि त्यावेळेला संपर्क साधल्यानंतर मुलांनी माझ्या पत्नीला असं सांगितलं की आम्ही सेफ आहोत। आम्हाला आता आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये अशा सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या फ्लॅटवर तुम्ही जाऊन तिथं विश्रांती घ्या। ज्या ठिकाणी मुलगा राहिला आहे तिथून देखील म्हणजे त्यांनी म्हटलं की आम्ही कधीच अशा पद्धतीचे मिसाईल्स बघितले नाहीत, पण त्यांच्या इमारतीवरून देखील गेलेत समजते। ते जे मिसाईल्स जात होते ते अक्षरशः म्हणजे वर्षाव होत होता त्या दरम्यान आणि मुलं सांगत होती की पप्पा हे अशा पद्धतीनं जायला लागलेत की जणू काही दिवाळी साजरी करायला लागलेत की काय, असे जोरदार धमाक्याचे आवाज येत होते, तिथं स्फोट घडत होते। रस्त्यावर काही जे यूपी बिहारचे जे लोक आहेत ते अगदी उत्साहवर्धक पद्धतीनं जाऊन त्याला बघत पण होते, पण त्या दरम्यान तिथलं वातावरण भीतीचं होतं। काही लोकांना अगदी जवळ, त्यातले काही लोक जखमी पण झालेले आहेत। काल कतार मिनिस्ट्रीनं ते 8 लोक जखमी झालेले आहेत म्हणून जाहीर पण केलं, पण तिथं जे काही वातावरण होतं ते अगदी अंगावर शहारा आणणारं होतं। अशा पद्धतीचं वातावरण आमच्यापर्यंत वृत्त ते धडकलं होतं। तिथं बाकीच्या सगळ्या गोष्टींना तिथं त्यांच्याकडे आता जे काही त्यांनी आपल्या फ्लॅटमध्ये ते वास्तव्य करून आहेत तिथं त्यांचं सगळं महिन्याभराचं साहित्य वगैरे ते जमवून ठेवलेलं असतं। म्हणजे जसं आपण घरात धान्य साठा भरून ठेवतो तशा पद्धतीनं त्यांच्याकडेही स्वयंपाक करणारी लोक असतात, त्यामुळे त्यांना ती चिंता नाहीये। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।